रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे हॉटेल स्टाईल टोमॅटो सूप। आता आपण टोमॅटो सूपसाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। इथे 1.5 किलो टोमॅटो घेतलेले आहे, अर्धा किलो गाजर घेतलेले आहे। साधारण 4 गाजर मी सोलून त्याचे काप करून घेतलेले आहे। 2 तेजपत्ता घेतलेले आहेत, 20 मिरे घेतलेले आहेत, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा, 1 वाटी गूळ घेतलेला आहे। त्यानंतर फोडणीसाठी तूप घेतलेले आहे। इथे साजूक तुपाचा आपण वापर करू। जिरे, मीठ, कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड जे आपण स्लाइस करून छोटे छोटे काप करून घेणार आहे। आता आपण टोमॅटो आणि गाजर कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेऊन उकडून घेऊ। इथे आपले गाजर आणि टोमॅटो उकडून झालेले आहे। आता टोमॅटोमधील आपण बिया काढून घेऊ आणि गाजर आणि टोमॅटोची बारीक अशी प्युरी करून घेऊ। आपण या मिरेंची पूड करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपल्या मिरीची बारीक अशी पूड तयार झाली। आपण मिक्सरमधून गाजराची बारीक अशी पेस्ट करून घेऊ। त्यामध्ये आपण गूळ सुद्धा वाटून घेणार आहे। टोमॅटोची सुद्धा आपण बारीक अशी पेस्ट करून घेऊ। आपण अद्रक लसणाची सुद्धा एकदम बारीक प्युरी करून घेऊ। ते एकदम बारीक झाले पाहिजे, त्यासाठी आपण थोडीशी टोमॅटोची प्युरी घालून याची बारीक अशी पेस्ट करणार आहे। इथे आपली गाजर टोमॅटोची प्युरी तयार झालेली आहे। ही प्युरी तुम्ही चाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊ शकता किंवा यामध्ये जर तुकडे नसले तर तुम्ही तसाच वापर करू शकता। इथे मी अद्रक लसणाची पेस्ट वेगळी ठेवलेली आहे। आपण टोमॅटो गाजरचे पाणी सुद्धा राहू दिले आहे, ते आपण टोमॅटो सूप मध्ये मिक्स करणार आहे। कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये आपण पाणी मिक्स करून त्याची स्लरी तयार करून घेऊ। ही आपण सुपामध्ये मिक्स करणार आहे। आपण इथे पॅन तापायला ठेवलेले आहे, त्यामध्ये आपण साजूक तूप घालू। तुम्ही इथे बघू शकता आपण साजूक तूप घातलेले आहे। आता तूप गरम होऊ देऊ आणि त्यामध्ये आपण जिरे घालू। आपले साजूक तूप आता गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण जिरे घालणार आहे। त्यामध्ये आपण तेजपान घालू। यामध्ये आपण हिंग घालू। यामध्ये मिरीपूड घालू आणि व्यवस्थित परतून घेऊ। यामध्ये जे आपण टोमॅटो, लसूण, अद्रकाचे मिश्रण ठेवलेले होते, आता आपण यामध्ये केलेली टोमॅटोची प्युरी घालू आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊ। आपण जे टमाटे आणि गाजराचे पाणी शिल्लक ठेवले होते ते आपण या टोमॅटो सूपमध्ये घालू आणि याला चांगल्या उकळ्या येऊ देऊ। आपण गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालू शकतात। आपल्याला टोमॅटो सूप किती घट्ट पाहिजे याप्रमाणे तुम्ही सूपमध्ये पाणी वापरू शकतात। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि मिश्रण चांगले व्यवस्थित एकत्र करून घेऊ। याला उकड्या आल्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर पेस्टचा वापर करणार आहे, त्यासाठी आपण याला उकड्या येऊ देऊ। मैत्रिणींनो, सूप अधूनमधून मिक्स करून घेत जा। आपण इथे मिऱ्याचा वापर यासाठी केलेला आहे की सूपामध्ये एक थोडा तिखटपणा यावा, त्यासाठी मिऱ्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर सूप फिके वाटत असल्यास तुम्ही 2 ते 3 चिमट्या तिखटाचा सुद्धा वापर करू शकतात। आपल्या टोमॅटो सूपला
उकळ्या आलेल्या आहेत त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालू आणि पुन्हा 2 ते 3 उकळ्या याला येऊ देऊ. यामुळे सुपाला घट्टपणा येतो. तुम्हाला कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची नसली तरी चालेल. त्यात पाण्याचा वापर तुम्ही कमी करा व तुम्हाला कॉर्नफ्लॉवर स्लरी नाही घातली तरी चालेल. एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यामध्ये आपण ब्रेडचे जे काप केलेले आहे ते परतून घेणार आहे. ते चांगले खरपूस ब्राऊन रंगावर झाले की आपण गॅस बंद करूया. त्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्या. इथे ब्रेडचे काप परतून झालेले आहेत. आपल्या टोमॅटो सूपला उकळ्या आलेल्या आहे. आता आपण गॅस बंद करू. आपले टोमॅटो सूप रेडी झालेले आहे. टोमॅटोच्या सूपची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आपण ब्रेड क्रम्स घालू. मैत्रिणींनो, तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अशाच काही नवनवीन रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या स्वादघरच्या या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद मैत्रिणींनो.